ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनींनो, माता मरिया आम्हाला येशू दाखवते. प्रत्येक ठिकाणी तुम्ही पहा, जेव्हा जेव्हा माता मरियाने दर्शन दिलेलं आहे, ती माता मरिया लोकांना सांगते की तुम्ही येशूकडे जा, येशूची प्रार्थना करा, येशूच्या वचनानुसार जीवन जगा, तुम्ही पाप करू नका, पापामध्ये पडू नका. प्रियजनो, माता मरिया एक खरोखर एक मिशनरी आहे. माता मरिया मध्यस्थ आहे. माता मरिया येशू देते आम्हाला, कारण तिने स्वतः आपल्यामध्ये येशूला स्वीकार केली आणि तिच्यामध्ये येशू आहे, आणि म्हणून ती येशू देण्यासाठी आमच्याकडे येते. आणि तिच्या मध्यस्थीने जेव्हा आम्ही प्रार्थना करतो, ती आम्हाला येशू देते, येशू आम्हाला दाखवते आणि येशूचे आम्हाला वचन आम्हाला सांगते. म्हणून माता मरिया एक चांगली मिशनरी आहे, एक चांगली प्रचारक आहे. माता मरिया एक साक्षी आहे, आमच्यासाठी एक साक्षी आहे. तिने अनुभव केलेला आहे, माता मरियाने येशूचा अनुभव केलेला आहे, आणि म्हणून माता मरिया आम्हाला येशूचा अनुभव देऊ इच्छिते. आणि माता मरिया आम्हाला शिकवते. प्रत्येक ठिकाणी जिथं कुठं माता मरियाने दर्शन दिलेलं आहे, वेलांकणीमध्ये, फातिमामध्ये, लूर्दमध्ये, आणि प्रत्येक ठिकाणी जेव्हा जेव्हा माता मरियाने दर्शन दिलेलं आहे, तेव्हा माता मरियाने हेच सांगितलेलं आहे की तुम्ही येशूच्या वचनानुसार वागा, येशूच्या आज्ञानुसार वागा, तुम्ही येशूकडे जा, पाप करू नका, पापापासून दूर राहा, देवाला स्वीकार करा, देवाच्या आज्ञेनुसार वागा, देवाची प्रार्थना करा, असं म्हणून माता मरियाने शिकवलेलं आहे. प्रियजन, आपण माता मरियेच्या मध्यस्थीद्वारे प्रभूची भक्ती करूया, आणि प्रभूच्या भक्तीद्वारे आम्ही प्रभूच्या आशीर्वादामध्ये आपण जीवन जगूया. रोसरीद्वारे प्रभूच्या सानिध्यामध्ये आपण जीवन जगूया. प्रभूची कृपा आम्हाला, आमच्या कुटुंबाला, आमच्या लेकरांना मिळण्यासाठी, आमच्या कुटुंबामध्ये प्रभूची कृपा सदैव राहण्यासाठी, आम्हाला सर्व वाईटापासून मुक्ती मिळण्यासाठी, आम्ही एक चांगले विश्वासू, चांगले ख्रिस्ती बनण्यासाठी, एक चांगले ख्रिस्ती जीवन, विश्वासू जीवन जगण्यासाठी माता मरियासोबत आपण प्रार्थना करूया. माता मरियाची सहायता, माता मरिया मध्यस्थ घेऊन आपण प्रार्थना करूया. रोसरीची प्रार्थना करूया. रोसरीच्या प्रार्थनेने माता मरिया आम्हाला आशीर्वादित करते.